साडी कशी देऊ, 6 वर देऊ की 9 वर देऊ? नमस्कार मित्रांनो, सोहमराय मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे मी स्वागत करते। तर आजचा जो दिवस आहे तो रविवारचा दिवस आहे आणि आम्ही आज माहूरगडावरती देवीचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत। तर बघा, कितीही अडचण असो, काहीही परिस्थिती असो, ज्या दिवशी आपल्याला बघा खेचून आणल्यासारखं असतं, तर या ठिकाणी देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही बरेच दिवसापासून जावं म्हणत होतं, परंतु काही होत नव्हतं। तर बघा, या ठिकाणी आज आम्ही देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहोत। तर हा जो गड आहे तो अगदी वळणावळणाचा असा या ठिकाणी घाटाचा रस्ता आहे। तर खूप सुंदर आणि खूप मस्त असं वातावरण होतं। उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे थोडंसं या ठिकाणी बघा झाडं वगैरे सुकलेली आहेत। पावसाळ्यात ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी येचाल त्यावेळेस सर्वत्र हिरवगार असं या ठिकाणचं वातावरण असतं। नांदेड जिल्ह्यामध्ये माहूरगड हे जे ठिकाण आहे ते अगदी बघा डोंगरावरती आहे। खूप सुंदर असा रस्ता आहे, थोडासा वळणावळणाचा रस्ता आहे, घाटाचा रस्ता आहे, परंतु बघा अगदी छान पद्धतीने या ठिकाणी दर्शन होतं। तुम्ही बसने देखील या ठिकाणी येऊ शकता। तर खूप मोठमोठे डोंगर जे आहेत ना ते या ठिकाणी आहेत, मुलं वगैरे झोपलेली आहेत। तर पर्वतरांगा ज्या आहेत त्या अगदी सह्याद्रीच्या या ठिकाणी आहेत। 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं जे शक्तिपीठ आहे ते म्हणजे माहूरगडावरची रेणुका माता। तर बघा या ठिकाणी बस जाण्याची देखील व्यवस्था आहे। तर तुमचं स्वतःचं वाहन असेल तरी तुम्ही छान पद्धतीने या ठिकाणी जाऊ शकता। सांगितलं का त्यांना? या ठिकाणी बघा रस्त्याच्या दोन्ही साईडला उसाचे जे रस आहेत ना ते आहेत, त्यामुळे बघा आता उन्हाळा आहे, मुलांना वगैरे या ठिकाणी काहीही सकाळी खाऊन आलेले नव्हते, त्यामुळे रस वगैरे दिलेला होता। तर बघा मुलं ज्यावेळेस आपल्याबरोबर असतात आणि उन्हाळा असतो त्यावेळेस मात्र त्यांना थोडं बहुत काहीतरी खाऊ घालावं लागतं। तर या ठिकाणी थंडगार असा उसाचा रस पिऊन आम्ही परत निघालेले होतो देवीच्या दर्शनासाठी। तर माहूरगडाला जाण्यासाठी बघा या ठिकाणी बरेचसे पाटी वगैरे लावलेली आहे, त्यामुळे तुम्हाला सहज सापडेल। तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही पाटीवरती माहूरगड वगैरे लिहिलेलं आहे। तर डायरेक्शन दाखवत असल्यामुळे आपल्याला अगदी सोपं पडतं। तर या ठिकाणाहून 6 किलोमीटर अंतरावरती माहूरगड आहे। खूप सुंदर आणि खूप छान असं सकाळचं वातावरण होतं। 10 जे आहेत ते वाजलेले होते सकाळचे। तर या ठिकाणी नदी वगैरे खूप छान असं मस्त वातावरण आहे। तर बघा या ठिकाणी घाटाचा जो रस्ता आहे तो चालू झालेला आहे। मंदिर येथून जवळपास 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तर बघा या ठिकाणी दत्ताचं मंदिर देखील आहे, परंतु आम्ही फक्त रेणुका मातेचंच दर्शन घेतलेलं होतं, कारण आम्ही या ठिकाणी पहिल्यांदा आलेले होतो, त्यामुळे एवढी या ठिकाणची माहिती आम्हाला नव्हती। माहूरगाव सुरुवातीला येतं आणि त्यानंतर बघा गड जो आहे तो चालू होतो। तर या ठिकाणी बरेचसे हॉटेल आहेत, रेस्टॉरंट आहेत, तर तुम्ही या ठिकाणी राहू देखील शकता। आणि बघा हे जे डोंगर तुम्हाला दिसत आहेत हे सर्व डोंगर जे आहेत ते सह्याद्रीचे डोंगर आहेत। आता इथून बघा डोंगर जे आहेत ते चालू झालेले आहेत। आता थोड्याच अंतरावरती देवीचं जे मंदिर आहे ते येणार आहे। तर पार्किंग बघू शकताय तुम्ही, या ठिकाणाहून सुरुवात होते। तर ज्या ठिकाणी आम्ही ओटीचं सामान घेतलेलं होतं त्याच ठिकाणी पार्किंग वगैरे केलेली होती। ज्यावेळेस तुम्ही गडावरती येता बघा त्यावेळेस या ठिकाणावरनं तुम्हाला संपूर्ण माहूर गावाचं दर्शन होतं। तर या ठिकाणी बघू शकताय माहूर गाव जे आहे ते दिसायला लागलेलं आहे। तर आता ओटीचं वगैरे सामान जे आहे ते घ्यायचं आहे। साडी कशी देऊ, 6 वर देऊ की 9 वर देऊ? 500 मध्ये किती म्हणलं तू? 6 घेतली 550 चे, घेतली 650 चे, घेतली 750। पानाचे वेळे किती? पानाचे चालू
किती हे करावं लागतं? आपल्या इथे नाही, बोर्ड पण कमी वाला देणार आहे 100. या ठिकाणी रेणुका मातेच्या पायथ्याशी आम्ही आलेले आहोत आणि ओटीचं सामान वगैरे घेतलेलं आहे. तर आता पायऱ्या चढून वरती जायचं आहे. ओटीचं संपूर्ण साहित्य जे आहे ते या ठिकाणी भेटतं. तर ओटीत बघा हार आहे, नारळ आहे, साडी आहे, सर्व काही असतं आणि तांबूल विडा जो आहे तो देखील आहे. तर बघा सकाळी लवकर जायचं होतं, परंतु काही कारण असल्यामुळे थोडासा वेळ जो आहे तो लागलेला होता. जर लवकर आलेला असतो तर दर्शन जे आहे ते आणखीन आम्हाला लवकर झालेलं असतं. आज रविवार असल्यामुळे प्रचंड अशी मंदिरामध्ये गर्दी होती, त्यामुळे दर्शन घेण्यासाठी बराचसा वेळ लागलेला होता. जवळपास 3 तास जे आहेत ते आम्हाला रांगेत थांबावे लागलेले होते. तर या ठिकाणी बघा दोन्ही साईडला खूप छान अशी दुकाने आहेत. तर तुम्ही येथून देखील देवीची ओटी जी आहेत ती घेऊ शकता. तर चला मग आता घेऊयात देवीचं दर्शन. तर या ठिकाणी बघा तुम्ही पायऱ्या ज्या आहेत त्या चढून वरती गडावरती जाऊ शकता आणि या सर्व ज्या पायऱ्या आहेत त्या अगदी दगडी पायऱ्या आहेत. हे बघा ज्यांचं वय झालेलं आहे किंवा ज्यांच्याबरोबर लहान मुलं असतील ना, तर तुम्ही या ठिकाणी बसून थोड्या वेळ रेस्ट देखील घेऊ शकता आणि त्यानंतर गड जो आहे तो चढू शकता. तर या ठिकाणी बसण्याची व्यवस्था देखील केलेली आहे. तर आम्ही न बसता वगैरे पायऱ्या चढलेलो होतो, कारण बघा मुलांना देखील फार या ठिकाणी उत्सुकता होती. ते काही बसू देत नव्हते, चल लवकर वरती चल असं म्हणत होते. त्यामुळे बघा खूप सुंदर आणि खूप मस्त या ठिकाणी गड जो आहे तो आम्ही चढलेला होता. मुलांचं मात्र आपलं बरं असतं बघा, न थकता न दमता अगदी स्पीडमध्ये ते चालतात, परंतु आपल्याला थोडासा थकवा जो आहे तो या ठिकाणी येतो. आणि बघा या ठिकाणी उसाचा रस, लिंबू सरबत वगैरे तुम्ही पिऊ शकता. आजूबाजूला तसे सोय वगैरे केलेली आहे, परंतु या ठिकाणावर मात्र काहीही नाही. या मंदिराची बांधणी बघा यादव काळातील आहे आणि बघा या ठिकाणी काही मी जास्त शूट केलेलं नव्हतं मंदिरामध्ये. जो काही परिसरातील भाग होता तो शूट केलेला होता, कारण मला काही माहीत नव्हतं की या ठिकाणी कॅमेरा वगैरे चालतो की नाही. तर या ठिकाणी बघा मंदिर वगैरे आलेला आहे. प्रसाद वगैरे जो आहे तो घेतलेला आहे. तर बघा या ठिकाणी प्रसादामध्ये पेढ्याचा बॉक्स जो आहे तो घेतलेला आहे. तर या ठिकाणी गेट जे आहे ते लागलेलं आहे, त्यामुळे आम्ही थोडा वेळ ती याच ठिकाणी बसलेले होतो. त्यानंतर आम्हाला या ठिकाणी हे जे गेट दिसतंय ना त्यात सोडलेलं होतं. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आज रविवार असल्यामुळे मंदिरामध्ये प्रचंड अशी गर्दी होती. रांगेत थांबल्यानंतर आम्हाला दर्शनासाठी किमान 3 तास लागलेले होते. तर खूप अशी गर्दी जी आहे ती आज मंदिरामध्ये आहे. तर ओटीच्या सामानामध्ये सर्व साहित्य जे आहे ते घेतलेलं आहे. पेढ्याचा बॉक्स आहे, हे तांबूल पान जे आहे ते घेतलेलं आहे. चला तर या ठिकाणी देवीचं वगैरे दर्शन जे आहे ते झालेलं होतं. अतिशय सुंदर असं देवीचं दर्शन होतं. खूप मनाला अगदी प्रसन्न करणारं होतं. आणि बघा या ठिकाणी परशुरामाचा पाळणा देखील आहे. नवसाचा नारळ वगैरे या ठिकाणी बांधतात. ज्यांना मूल होत नाही ते देखील या ठिकाणी नवस बोलतात आणि झाल्यानंतर चांदीचा जो पाळणा आहे तो या ठिकाणी वाहतात. तर असं म्हणतात बघा, ज्यावेळेस आपणाला देव बोलवतात ना त्याच वेळेस बघा काहीही परिस्थिती असो आपण त्या ठिकाणी जातोच. तर खूप सुंदर असं या ठिकाणी वातावरण आहे. तर बघा या ठिकाणी प्रसादामध्ये मला या ठिकाणी जो गजरा आहे तो भेटलेला आहे. एक डझन 50 रुपये. हळदी कुंकू जे आहे ते घेतलेलं होतं आणि बघा या ठिकाणी बांगड्या ज्या आहेत त्या मी घेतलेल्या होत्या. तर एवढंच मी या ठिकाणावरनं घेतलेलं होतं, दुसरं काही घेतलेलं नव्हतं. तर ज्यावेळेस जाते त्यावेळेस नक्कीच हळदी आणि कुंकू जे आहे ते मी घेत असते. बऱ्याच दिवसापासून आम्हाला रेणुका मातेच्या दर्शनासाठी जायचं होतं आणि आज बघा देवी मातेनं आम्हाला अगदी भरभरून असं दर्शन जे आहे ते दिलेलं आहे.
मनात असेल ना तर देवी माता आपणाला नक्कीच बोलून घेते. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली या ठिकाणी बऱ्याच लांबून भाविक भक्त जे आहेत ना ते दर्शनासाठी येतात. दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी जेवण वगैरे करत आहोत आणि आमच्या बरोबर देखील मुलं जे आहेत यांनी काहीही खाल्लेलं नव्हतं. तर या ठिकाणी भाकरी आणि पिठलं जे आहे ते घेतलेलं होतं. आधी मात्र खायला नको म्हणत होते आणि त्यानंतर मुलांनी भाकरी आणि पिठलं जे आहे ते अगदी आनंदाने खाल्ले. कारण बघा प्रवासात भूक जी आहे ती जास्त लागते आणि दिवसभर काही खाल्लेलं नव्हतं. फक्त उसाचा रस जो आहे तोच त्यांनी पिलेला होता. त्यामुळे भाकरी आणि पिठलं त्यांनी अगदी मनसोक्त असं छान पद्धतीनं खाल्लेलं होतं. तर बघू शकता तुम्ही हिरवगार अशी छान शेती आहे. आता हरभरा जो आहे तो शेतामध्ये लावलेला आहे. तर बघा खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते ज्यावेळेस आपण मंदिरामधनं जाऊन येतो. आणि बघा रेणुका मातेचं जे दर्शन आहे ते अगदी छान झालेलं होतं. गर्दी जरी असली तरी दर्शन मात्र छान झालेलं होतं. आता आम्ही परत जात आहोत. तर बघा खूप मोठा जो आहे तो नवरात्रीमध्ये रेणुका मातेच्या मंदिरामध्ये उत्सव असतो आणि घटस्थापना जी आहे ती देखील या दिवशी असते. तर हा जो स्टॉप आहे तो बघा पूर्वी आम्ही या ठिकाणी पोहे वगैरे खायला आलेले होतो. खूप मस्त असे पोहे हे बनवतात. होय. हे तुझे घाल. वाटेमधून येताना या ठिकाणी पोह्याचं हे स्टॉल आहे आणि याच गावामध्ये आम्ही एक लग्न जे आहे ते अटेंड केलेलं होतं. आणि काय झालेलं होतं संध्याकाळी थोडासा उशीर झालेला होता. त्यामुळे या ठिकाणचे पोहे जे आहेत ते आम्ही खाल्लेले होते. सर्व भाज्या टाकून पोहे बनवतात. अगदी मस्त असे बनवतात. चारच आहे ना. एक लागला आणू का सर? ना मागच्या खाल्लंय आम्ही. तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील माहूरगड जे आहे ना तर या ठिकाणी रेणुका मातेचं दर्शन जे आहे ते मी आज केलेलं आहे आणि तेच आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.